Greetings of the day, friends. In previous lecture, we will discuss the stress strain curve for mild steel, that is ductile material, and brittle material, that is concrete and tough steel, etc. In today's lecture, we will start from the numericals on deformation of axial body. So, first we see the unit convergence, basic unit convergence, then formulas, that is we have already seen change in length, stress, strain, linear strain, lateral strain, etc. या सर्व गोष्टींचे फॉर्म्युले बघणार आहोत आणि त्यानंतर न्यूमरिकल्स ऑन डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू ॲक्सियल फोर्स किंवा ॲक्सियल लोड. तर हे पॉईंट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कवर करायचे आहेत. तर फर्स्ट स्टार्ट करूयात युनिट कन्वर्जनपासनं. सो 1 किलो न्यूटन इज इक्वल टू 1000 न्यूटन. हे एक महत्त्वाचं युनिट कन्वर्जन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. न्यूमरिकल सॉल्व करताना ज्या क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीज आपल्याला एका युनिफॉर्म युनिटमध्ये कन्वर्ट करून घ्याव्या लागतात. तर त्यासाठी हे युनिट कन्वर्जन्स खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक चॅप्टरमध्ये आणि प्रत्येक न्यूमरिकल्ससाठी. त्यानंतर हे बेसिक 1 मीटर इज इक्वल टू 1000 mm, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर अँड 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. त्यानंतर 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. तर हे सर्व बेसिक युनिट कन्वर्जन जे आहेत ते आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत, जेणेकरून युनिट कन्वर्ट करताना यांची गरज आपल्याला भासणार आहे. त्यानंतर नवीन फोर्सचं युनिट बघितलं आपण न्यूटन. तर न्यूटन हे युनिट एन डेनोट करतो आपण, जसं की किलो न्यूटन के एन, किलो न्यूटन के एन. त्यानंतर पास्कल पी ए, याचं पण युनिट कन्वर्जन आपण बघणार आहोत. त्यानंतर मेगा पास्कल एम पी ए आणि गिगा पास्कल जी पी ए. तर या सर्व युनिट कन्वर्जन बघणार आहोत. 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 किलो पास्कल इज इक्वल टू 10 to the power 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, मीन्स 1000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. or Newton per meter square is Pascal. So 1 kilo Pascal is equal to 10 to the power 3 Pascal. Then 1 megapascal is equal to, that is MPa, is equal to 10 to the power 6 Newton per meter square or 1 Newton per mm square. So 1 मेगापास्कल म्हणजेच 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा 1 मेगापास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर mm स्क्वेअर. या ठिकाणी मीटर स्क्वेअरचं mm स्क्वेअरमध्ये कन्वर्जन केलं आहे, जे की 1 मीटर इज इक्वल टू 1000 mm असतं. मग 1000 mmचा स्क्वेअर, मग 1000चा स्क्वेअर म्हणजेच 10 to the power 6, आणि हे 10 to the power 6 10 to the power 6 कॅन्सल झालं, म्हणजेच 1 मेगापास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्यानंतर 1 गिगापास्कल इज इक्वल टू 10 to the power 9 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि आपण आत्ताच बघितलं 1 न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजेच काय असतं, 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर याला डिव्हाइड करा 10 to the power 9 न्यूटन पर मीटर स्क्वेअरला 10 to the power 6 न्यूटन पर mm स्क्वेअरने. तर उरलेलं जे राहील ते 10 to the power 3 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर हे कन्वर्जन लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. 1 गिगापास्कल 1 GPa इज इक्वल टू 10 to the power 3 न्यूटन पर mm स्क्वेअर अँड 10 to the power 9 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर आणि mm स्क्वेअर यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे कन्वर्जन. त्यानंतर फॉर्म्युले जे आपण स्टँडर्ड फॉर्म्युले बघितलेत, ज्या बेसिक डेफिनेशन्स आपण मागील 2 ते 3 लेक्चरमध्ये बघितल्या.
तर ते सर्व फॉर्म्युले त्या ठिकाणी लिस्ट आउट करण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर स्ट्रेस इज डिनोटेड बाय सिग्मा, सो स्ट्रेस इज इक्वल टू P by A. Then strain is denoted by epsilon or small e, so delta L by L. Then modulus of elasticity E is equal to stress by strain, that is sigma by E. Then E is equal to sigma is P by A and strain is delta L by L, so E is equal to cross denominator to denominator is going to numerator, so P into L upon A into delta L is modulus of elasticity. Then from this, the change in length, that is delta L, is equal to PL upon AE. So delta L is equal to P by A is also sigma, so sigma into L by E. Then percentage of elongation, final length minus initial length upon initial length into 100. So some of problem, we are asked to find out the percentage of elongation, so we have to find out the final length, that is after elongations, and then from this final length we have to minus the initial length upon initial length into 100, so we'll got the percentage of elongations. So the numericals on axial deformed body due to axial force, deformed body due to axial load or axial force. So first numericals: a mild steel flat 100 mm wide, 12 mm thick and 5 meter long carries an axial load of 20 kilonewton. Find stress, strain and change in length. Take E is equal to 2.1 into 10 to the power 5 megapascals. तर एक माइल्ड स्टीलचा फ्लॅट एक प्लेट दिलेली आहेत आपल्याला, ज्याची की विड्थ आहे 100 mm, थिकनेस आहे 12 mm आणि लेंथ आहे 5 मीटर, आणि त्या प्लेटवरती ॲक्सियल लोड अप्लाय केलेले आहेत 20 किलोन्यूटनचा, आणि आपल्याला विचारलेलं आहेत स्ट्रेस, स्ट्रेन आणि चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचे आहेत, आणि ई दिला आहे, ई म्हणजेच यंग्स मॉड्युलस 2.1 into 10 to the power 5 मेगापास्कल्स. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी लोड जो दिला आहे तो किलोन्यूटनमध्ये दिला आहेत, यंग्स मॉड्युलस मेगापास्कलमध्ये दिला आहेत, आणि बाकीचे प्लेटचे डायमेन्शन जे आहे विड्थ आणि थिकनेस मध्ये दिले आहेत आणि लेंथ मीटरमध्ये दिले आहेत. तर आपल्याला हे सर्व युनिट जे आहेत ते एका स्टँडर्ड युनिफॉर्म फॉर्मॅटमध्ये करून घेणं गरजेचं आहे, जसं की मध्ये, सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये. जर तुम्ही लोडिंग न्यूटनमध्ये ठेवलीत किंवा न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेत सर्व लोड, तर बाकीचे जे डायमेन्शनल आहेत ते मध्ये कन्वर्ट करा. जर तुम्ही लोड किलो न्यूटनमध्ये पुटअप केला तर बाकीचे जे डायमेन्शन्स आहेत ते मीटरमध्ये पुटअप करा, म्हणजे जेणेकरून तुमचं ॲन्सर जे आहेत ते प्रपोर्शनेट येईल. ठीक आहे, तर आपल्याला एक माइल्ड स्टील तो फ्लॅट दिलेला आहे. तो फ्रॉम सोल्युशन्स वी हॅव गिवन द माइल्ड स्टील फ्लॅट हॅविंग थिकनेस 12 mm, width 100 mm and length 5 meters. आणि या माइल्ड स्टील फ्लॅटवरती टेन्साईल लोड अप्लाय केलं आहे 20 किलोन्यूटनचं, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं चेंज इन लेंथ. सो P इज गिवन ॲक्सियल लोड 20 किलोन्यूटन्स. तर हे सर्व लोडिंग आणि युनिट कन्वर्जन ते आहे न्यूटन आणि मध्ये करत आहोत, आपण कन्वर्ट करून घेत आहोत. सो P इज 20 किलोन्यूटन. सो याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण युनिट कन्वर्जनमध्ये बघितलंच 1 किलोन्यूटन इज इक्वल टू 1000 न्यूटन. सो 20 किलोन्यूटनला 1000 जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूटनमध्ये लोड भेटेल, म्हणजे 20 into 1000. सो 20 into 10 to the power 3 न्यूटन हा झाला ॲक्सियल लोड P. त्यानंतर यंग्स मॉड्युलस
किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई दिला आहे 2.1 इंटू 10⁵ मेगापास्कल्स. तर आपण युनिट कन्व्हर्जनमध्ये बघितलं 1 मेगापास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर mm². तर 2.1 इंटू 10⁵ न्यूटन पर mm² हा झाला तुमचा यंग्स मॉड्युलस ई. त्यानंतर लेंथ ऑफ माइल स्टील फ्लॅट दिलेत 5 मीटर, त्याला मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय बाय 1000 करा, सो 5000 त्यानंतर विड्थ मध्येच दिली आहे 100 आणि थिकनेस ऑल्सो 12 आणि वी हॅव टू फाइंड आउट द स्ट्रेस दॅट इज सिग्मा, स्ट्रेन दॅट इज स्मॉल ई अँड change in length that is delta I. These three quantities we have to find out in this problem. So let's to find the first of all stress. So stress is sigma is equal to P by A, that is axial load upon cross sectional area. So P is 20 into 10⁻³ Newton and area of a flat that is क्रॉस सेक्शन. ज्या क्रॉस सेक्शनवरती लोड अप्लाय केला आहे तो प्लेन कन्सिडर करायचा आहे आपल्याला ॲक्सियल डिफॉर्मेशनमध्ये. तर लोड बी आणि थिकनेस या दोन डायमेन्शन्सवरती आपण क्रॉस सेक्शनवरती अप्लाय केला आहे. सो क्रॉस सेक्शनल एरिया काय झाला बी इंटू टी. तर बी आहे 100 आणि टी आहे थिकनेस आहे 12. सो 1200 mm² हा क्रॉस सेक्शनल एरिया झाला. मग स्ट्रेस इज इक्वल टू पी बाय ए म्हणजेच 20 इंटू 10⁻³ अपॉन 1200. सो स्ट्रेस इज इक्वल टू 16.67 न्यूटन पर mm². ही झाली फर्स्ट क्वांटिटी स्ट्रेस. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे स्ट्रेन. तर आपल्याला रिलेशन्स माहिती आहेत. यंग्स मॉड्युलस ई इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन किंवा स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल. तर आपल्याला डेल्टा एल या केसेसमध्ये माहिती नाही आहेत आणि स्ट्रेन पण माहिती नाहीत, फक्त एल माहिती आहेत. म्हणजे हा सेकंडवाला फॉर्म्युला जो आहे तो आपण यूज नाही करू शकत. हा फर्स्ट जो फॉर्म्युला दिला आहे ई इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन, तर या केसमध्ये स्ट्रेसही आपण फाइंड आउट केला आहे आणि यंग्स मॉड्युलस ई पण आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. म्हणजे आपण यावरनं स्ट्रेन फाइंड आउट करू शकतो. तर स्ट्रेन इज इक्वल टू स्ट्रेस बाय यंग्स मॉड्युलस. हा डिवायडेडला जो स्ट्रेन आहे तो इथं मल्टिप्लायला जाईल आणि ई जो आहे तो डिवाइडला जाईल, डिनॉमिनेटरला जाईल. तो स्ट्रेन इज इक्वल टू स्ट्रेस बाय यंग्स मॉड्युलस. Stress is 16.67 and Young's modulus is 2.1 into 10⁵ Newton per mm². These twos are unit. So strain is equal to 7.938 into 10⁻⁻5 and the strain has unit, it has no unit, so it is unitless quantity. Then third quantity, to find out the change in length, that is delta L. So we know that delta L is equal, strain is equal to delta L by L or delta L is equal to P into L upon A E. These two equation we have. So from these any one of we can use. So we will consider the first. Strain is equal to delta L by L. So strain is 7.938 into 10⁻⁻5 is equal to delta L upon L. So L is 5000 mm. So by solving this we will get the delta L is 0.397 mm. So after round it off up to the higher side, so it will be 0.4 mm. Or second, by using second equations, delta L is equal to PL upon AE. So put out this values of PL, A and E, so we will get the same answers. Delta L is 0.397 mm. Then second numericals.
A bar of cross-sectional area 200 mm square is axially pulled by a force P kilonewton if the maximum stress induced in the bar is 30 megapascal. Determine P if elongation of 1.2 mm is observed over gauge length of 3 meter. Determine the Young's modulus. तर आपल्याला काय एक क्रॉस सेक्शनल बार दिला आहे ज्याचा की एरिया 200 mm स्क्वेअर आहेत आणि त्यावरती ॲक्सियली पुल लोड अप्लाय केलेला आहे पी किलो न्यूटनचा. इफ द मॅक्सिमम स्ट्रेस इंड्यूस्ड आणि त्या पी किलो न्यूटन लोडिंगमुळं त्या बारमध्ये जो स्ट्रेस डेव्हलप झाला आहे तो किती दिला आहे 30 मेगापास्कल्स. And we have to determine this value of P, that is axial pull. We have to find out this. And the elongation of a bar, that is change in length of a bar, is also given, that is 1.2 mm. And original length, that is gauge length, is also given 3 meter. And also we have to find out the Young's modulus, that is capital E, or modulus of elasticity. So given data, we have given a bar of cross sectional area 200 mm square and length is 3 meter, and on this bar the axially pull is applied P kilonewton load. So we have to find out the value of P and Young's modulus E. So A is cross sectional area 200 mm square. Sigma is maximum stress, which is also given in problem, so 30 megapascals, and we know the relations megapascals and Newton per mm square is equal. So 1 megapascal is equal to 1 Newton per mm square. So 30 Newton per mm square is stress. L is gauge length. Our original length is 3 meter, so it is 3000 mm, and change in length delta L is 1.2 mm. To find the axial pull P and Young's modulus E, so we know that the stress is equal to P by A. So stress is 30, which is given. We have to find out the P, and A is also given. So from the solving we get P is equal to 6000 Newton, that is 6 kilonewtons. Then second relations, E is equal to PL upon A into delta L. In standard formula we have already seen. So P is 6000, L is 3000 upon cross sectional area is 200 and delta L is also 1.2. So after solving we get the values of E. It's 75,000 Newton per mm square. So that is 75 kilonewton per mm square up. So its relation is 1 kilonewton is 1000 Newton. So from Newton to kilonewtons, we will divide this 75 by 1000, we will get 75 kilonewton per mm square. Then third problem, a bar of cross sectional area 200 mm square is axially pulled by a force P kilonewton if the maximum shear stress induced in bar is 30 megapascal, and we have to determine the value of P. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त या ठिकाणी जो नॉर्मल स्ट्रेस आहे त्याऐवजी शिअर स्ट्रेस अप्लाय केलेला आहे किंवा शिअर फोर्स अप्लाय केलेला आहे. तर क्रॉस सेक्शनल एरिया दिला आहे 200 mm स्क्वेअर आणि ॲक्सियली पुल फोर्स P kilonewton आणि मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस इन बार 30 मेगापास्कल आहेत आणि व्हॅल्यू ऑफ P आपल्याला फाइंड आउट करायची आहेत. ठीक आहे. So given data, A is cross sectional area 200 mm square,
shear stress is denoted by tau. So tau is 30 megapascal. So it is 30 Newton per mm square. And to find the axial pull, that is P. So we know that the shear stress tau is equal to P by A, that is shear force upon cross sectional shearing area. So tau is given 30 is equal to P upon cross sectional area is 200. So P is equal to 6,000 newtons or 6 kilonewton. By dividing this 6,000 by 1000, so we'll get the answer in kilonewtons. So it is in 6 kilonewton. Then next problem, a load of 6 kilonewton is to be raised with the help of steel cable. Find the minimum diameter of steel cable if stress is not exceed 110 Newton per mm square. काय केलेत, एक लोड दिलेलं आहेत आपल्याला किंवा वेट दिलेलं आहे 6 किलो न्यूटनचं, आणि तो जो लोड आहे 6 किलो न्यूटनचा तो काय केलं आहे उचलण्याचा प्रयत्न केला आहे एका स्टील केबलना. एक स्टील केबल त्याला अटॅच केलं आहे आणि त्यानं तो लोड उचलण्याचा प्रयत्न केला आहे. ऑब्वियसली 6 किलो न्यूटनचा लोड जर उचलायचा असेल तर आपल्याला त्या केबलवरती किती लोड अप्लाय करावा लागेल, 6 किलो न्यूटन किंवा त्यापेक्षा जास्त, तेव्हा तो लोड काय होणार आहेत आपल्याला उचलल्या जाणार आहेत. आणि आपल्याला त्या केबलची मिनिमम डायमीटर किती असायला पाहिजे हे फाइंड आउट करायचे आहेत. त्या केबलमध्ये स्ट्रेसेस किती जनरेट होत आहेत किंवा मॅक्सिमम स्ट्रेसेस किती जनरेट होत आहेत ते सांगितलेत आपल्याला 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे आपल्याला स्ट्रेस दिलेले आहेत, लोड दिलेले आहेत आणि डायमीटर फाइंड आउट करायची आहेत. तर बघूयात कसं फाइंड आउट करणार ते. तर सोल्युशन, P इज लोड. सो 6 किलो न्यूटन लोड दिला आहे, तर त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं झालं मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 1000. सो इट इज 6000 न्यूटन. त्यानंतर स्ट्रेस दिला आहे 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. सो सिग्मा इज इक्वल टू स्ट्रेस 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. अँड टू फाइंड दी डायमीटर ऑफ स्टील केबल दॅट इज D. तर या ठिकाणी बघू शकतात तुम्ही, हा लोड दिला आहे आपल्याला 6 किलो न्यूटनचा आणि या लोडला 6 किलो न्यूटन लोडला एक स्टील केबल अटॅच केलेलं आहे आणि या स्टील केबलनुसार आपण काय करणार आहोत, त्या लोडला उचलण्याचा प्रयत्न केला तर राईज करतोय बाय युजिंग अप्लाइंग दी लोड ऑन दिस केबल. तर त्या केबलला जर आपण स्ट्रेच केलं या साईडनं, तुम्ही बघू शकता P किलो न्यूटनचा लोड या केबलवरती अप्लाय केला आहे, तर आपल्याला त्या केबलला असं स्ट्रेच केल्यानंतर हा लोड असा वरती जाणार आहेत, उचलायचा आहेत लाईक दिस. तर या डायमीटर ऑफ दिस केबल आपल्याला फाइंड आउट करायची आहेत, जसं की स्ट्रेस दिलेले आहेत आपल्याला किती डेव्हलप होत आहेत ते. ओके, तर let D is the diameter of steel cable and A is the cross sectional of steel cable. So for circular section, cross sectional area is pi by 4 into D square. We know that stress is equal to P by A, that is axial force upon cross sectional area. So stress is 110, P is 6000 Newton and A is pi by 4 into D squares. So we have to find out the values of this D, that is diameter of steel cable. So put up this value, 110 is equal to 6000 upon pi by 4 into D square. So these 4 will be get into numerators. So 110 is equal to 6000 into 4 divided by pi into D square. So D square is equal to 6000 into 4 divided by pi into 110. So D square is equal to 69.449. So by
square root of this 69.449, we'll get the diameter of steel cable, and that is 8.33 mm. So like this we will solve the problems on this deformed body due to axial loading or axial force. So in next lecture we'll discuss the more problem on same and different topics. Okay, thank you very much.